गुलेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंचांसह 2 सदस्य अपात्र. अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. सदस्यत्व रद्द. संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी ग्रामपंचायतीतील 4 सदस्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अतिक्रमण प्रकरणात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 14(1) ज3 व कलम 16 अंतर्गत कारवाई करत गुलेवाडीच्या सरपंच निर्मला कैलास राऊत, उपसरपंच दत्तात्रय चिमण राऊत, ग्रामपंचायत सदस्य अनिल बबन राऊत आणि सोनाली रवींद्र गिरी या 4 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले असून त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. गुलेवाडी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा लाभ घेतल्याची तक्रार शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली होती. या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात संबंधित 4ही सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे नमूद करण्यात आलं आहे. तसेच संबंधित जागेचा वापर हे सदस्य व त्यांच्या कुटुंबियांकडून केला जात असल्याचेही स्पष्ट झाले. शासन मालकीच्या जागेवर बांधकाम करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले असून या बांधकामाची नोंद ग्रामपंचायत सभेतील ठरावाद्वारे करण्यात आली होती. मात्र ही नोंद बेकायदेशीररित्या करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय सोनाली गिरी यांनी पदाचा गैरवापर केल्याचाही ठपका ठेवण्यात आला होता. सुनावणी दरम्यान संबंधित सदस्यांनी वकिलांमार्फत आपली बाजू मांडली. उपलब्ध कागदपत्रे, ग्रामपंचायतीचे ठराव, चौकशी अहवाल आणि इतर पुरावे तपासल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी संबंधितांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र घोषित केले. सोमवारी दिनांक 11 मे 2026 रोजी झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला. शासकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांमधून अतिक्रमण स्पष्ट झाल्याने सरपंच, उपसरपंच आणि 2 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. महासत्ता न्यूज, संगमनेर.